नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये। तर आज आपण निघालोय कोकणातील प्रसिद्ध ठिकाण म्हणजे गणपतीपुळे इथं। सकाळी लवकर उठून आमचा प्रवास सुरू झाला आणि रस्त्याचा उगवता सूर्याचं आम्हाला दर्शन झालं। दोन्ही बाजूने हिरवगार निसर्ग, फुलांची भरलेली रस्ते आणि थंडगार वारा, त्यामुळे प्रवासाची मजाच वेगळी होती। काही वेळातच आम्ही गणपतीपुळ्याला पोहोचलो। मंदिरात पोहोचताना मन अगदी प्रसन्न झालं। मी आणि पिल्लू सगळ्यांच्या पुढे निघालो। दर्शनासाठी खूप मोठी गर्दी होती आणि ग्रुपमध्ये लहान मुलं असल्यामुळे त्यांना आधी दर्शनासाठी जाण्यास परवानगी मिळाली। दर्शनाच्या रांगेत उभे असताना प्रथम आम्हाला मूषक महाराजांचं दर्शन झालं। जवळपास 2 तास प्रतीक्षा केल्यानंतर अखेर श्री गणेशांचं दर्शन आम्हाला झालं। बाप्पांचं दर्शन घेताच सगळा थकवा कुठल्या कुठे गायब झाला। दर्शन झाल्यावर आम्ही मंदिराच्या परिसरात फेरफटका मारला। मंदिराच्या शेजारी समुद्र किनारा असल्यामुळे त्या ठिकाणाचं वातावरण खूपच सुंदर वाटत। समोर अथांग समुद्र आणि बाजूला बाप्पांचं मंदिर। त्यानंतर आम्ही हॉटेलला जाऊन फ्रेश झालो आणि पुढचा प्रवास झाला म्हणजे प्राचीन कोकणाच्या दिशेने। तिथं पोहोचल्यावर गाडी पार्क केली आणि तिकीट घेतलं। हे तिकीट जवळपास 2 तासासाठी वैध होत। आत प्रवेश करता सर्वप्रथम आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन झालं। प्रत्येक ग्रुपसाठी एक गाईड दिला होता आणि तो गाईड प्राचीन कोकणातील संस्कृती, परंपरा, राहणीमान आणि त्या काळातील जीवनशैलीचा खूप छान माहिती देतो। तिथे जुन्या काळातील घरे, शेतीची साधनं, पारंपरिक वस्तू, कोकणातील जीवन सुंदर चित्रण पाहायला आम्हाला मिळालं। पुढे आम्ही शंख गॅलरीमध्ये गेलो। तिथं विविध प्रकारचे शंख, शिंपले आणि समुद्रातील मिळणारे असे दुर्मिळ वस्तू आम्हाला पाहायला मिळाल्या। हे पाहून आम्ही बाहेर आलो आणि हॉटेलच्या दिशेने निघालो। तर मंडळी, हा आजचा आमचा गणपतीपुळे आणि प्राचीन कोकणाचा प्रवास तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब आणि पेजला फॉलो करा। तर भेटू आपण याच्या नेक्स्ट पार्ट मध्ये। उद्या मी तुम्हाला एका मस्त ठिकाणी घेऊन जाणार आहे। तोपर्यंत काळजी घ्या। टेक केअर, बाय बाय।